नमो नमः. हितोपदेशः मित्रलाभ. सुवर्णकंकणधारी वृद्ध वाघ आणि पथिकाची कथा भाग दुसरा. श्लोक आहेत 8 ते 16. वाघानं पथिकाच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण केला होता. आपण एका धार्मिकानं केलेल्या उपदेशानुसार दान करणार आहोत, पूर्वीचं पाप धुवून काढणार आहोत, तेव्हा आता माझ्यावर विश्वास ठेवण्यास हरकत नाही, असा त्याचा सांगण्याचा भाव होता. पुढं वाघ म्हणतो, श्लोक 8. आता हा श्लोक आहे हा वाघाच्या तोंडचा आहे, मुखातला आहे. इज्जाध्ययन दानानि तपःसत्यं धृती क्षमा अलोभ इति मार्गोऽयं धर्मस्याष्टविध स्मृतः. पदच्छेदः. इज्जा अध्ययन दानानि तपः सत्यं धृतिः क्षमा अलोभः इति मार्गः अयं धर्मस्य अष्टविधः स्मृतः. इज्जाध्ययन दानाने इथं सवर्णांचा दीर्घसंधी झालेला आहे. इज्जा आणि अध्ययन. अलोभ इति अलोभः इति इथं विसर्गाचा लोप झालेला आहे. मार्गोयम विसर्गाचा उ होऊन पूर्वरूप संधी झालेला आहे. आणि धर्मस्याष्टविधः इथंही सवर्णांचा दीर्घसंधी झालेला आहे. अध्ययन दानाने हा सामासिक शब्द आहे. अध्ययनम च दानानी च अध्ययन दानानी इतरेतर द्वंद्व. अलोभः न लोभः अलोभः हा नाही तत्पुरुष समास झाला. अष्टविधः अष्टविधाः यस्य सः किंवा अष्टौ विधाः यस्य सः बहुव्रीही समास झाला. वाक्य काय सांगतोय? अयम धर्मस्य अष्टविधः मार्गः स्मृतः. धर्माचा हा 8 प्रकारचा मार्ग आहे. म्हणजे 8 प्रकारे हा धर्म सांगितलेला आहे. कसा? इज्जा म्हणजे यज्ञ करणं, अध्ययन म्हणजे वेद शिक्षण करणं, दानानी म्हणजे दान देणं, तपः तप करणं, सत्य बोलणं, धृतीही म्हणजे धैर्य, क्षमा म्हणजे क्षमा, अलोभ म्हणजे लोभ नाहीसा करणं, लोभ न करणं, यज्ञ करणं, वेद शिकणं, दान, तप, सत्य, धैर्य, क्षमा आणि लोभ न करणं हा धर्माचा 8 प्रकारचा मार्ग आहे. धर्मस्य अष्टविधः मार्गः. श्लोक 9. तत्र पूर्वश्चतुर्वर्गो दंभार्थम अपि सेव्यते उत्तरस्तु चतुर्वर्गो महात्मन्येव तिष्ठति. पदच्छेदः. तत्र पूर्वः चतुर्वर्गः दंभार्थम अपि सेव्यते उत्तरः तु चतुर्वर्गः महात्मनि एव तिष्ठति. पूर्व हा चतुर्वर्गः विसर्गाचा श झालेला आहे. चतुर्वर्गो दंभार्थम विसर्गाचा उ झालेला आहे. दंभार्थम अपि मागच्या म व्यंजनात पुढचा स्वर मिसळलेला आहे. उत्तरस्तु उत्तर हा तू विसर्गाचा स झालेला आहे. चतुर्वर्गो महात्मनी विसर्गाचा उ झालेला आहे. आणि महात्मनी एव यण संधी झालेला आहे. महात्मनी एव असे अनेक प्रकारचे संधी या एका श्लोकात आलेले आहेत. पूर्वार्धात क्रियापद आहे सेव्यते, सेवन केला जातो, कर्मणी क्रियापद आहे. चतुर्वर्ग हा सेव्यते, चतुर्वर्ग या सेव्यते क्रियापदाचं कर्म आहे, कर्मणी प्रयोग असल्यामुळं. चतुर्वर्ग हा सेव्यते कुणाकडनं सेवन केला जातो? मनुष्यांच्याकडनं. तत्र पूर्व चतुर्वर्ग हा त्यातले पहिला अष्टविध जो मार्ग सांगितला त्यातले पहिले 4 जे भाग आहेत ते दंभार्थम अपि सेव्यते. दंभार्थ म्हणजे दंभाकरता सुद्धा त्याचं आचरण केलं जातं. आणि उत्तर हा तू चतुर्वर्ग हा आणि शेवटचे जे 4 सांगितलेले आहेत धर्माचा मार्ग 4 प्रकारचा तो महात्मनी एव तिष्ठती. तो 4 गट फक्त महात्म्य लोकांमध्येच असतो. आता हे कुठले 4 गट? तर यज्ञ करणं, वेद शिकणं, दान आणि तप हे दंभ दाखवण्याकरता म्हणजे आपण जसे नाहीत तसे आहोत असं दाखवण्याकरता सुद्धा हे पहिल्या 4 गोष्टी केल्या जातात. आणि सत्य, धैर्य, क्षमा आणि लोभ न करणं हे फक्त महात्म्य लोकांच्या मध्येच असतं. चतुर्वर्ग हा चतुर्णाम वर्ग हा चतुर्वर्ग हा षष्ठी तत्पुरुष. दंभार्थम अर्थशब्दाबरोबर नेहमी चतुर्थी तत्पुरुष समास होतो. आणि अर्थशब्दाकरता विग्रहामध्ये इदम सर्वनामाचं रूप या लिंगाप्रमाणे वापरायचंय. इथं दंभार्थम नपुसकलिंगी आहे किंवा दंभाय इदम. दंभार्थ हा म्हटलं तर दंभाय अयम असं झालं असतं. आणि दंभार्था प्रवृत्ती ही दंभार्थ हे जर स्त्रीलिंगी आलं असतं तर
दंभाय इयम असा समासाचा विग्रह झाला असतो. चतुर्थी तत्पुरुष. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. तत्र पूर्व चतुर्वर्ग दंभार्थमपि सेव्यते, उत्तर तु चतुर्वर्ग महात्मनी एव तिष्ठते. त्यातील पहिला चारांचा गट हा दंभासाठी सुद्धा आचरला जातो आणि पुढील चारांचा गट हा महात्मा लोकांमध्ये असतो. पुढे वाघ आपण विश्वासाचं स्थान कसं आहोत ते पटवून देत आहे. वाघ म्हणतो, ममच एतावान लोभ विरह येन स्वहस्तस्थमपि सुवर्ण कंकणम यस्मै कस्मैश्चित दातुम इच्छामि. मम चैतावान लोभ विरहो हा जो संधी आहे, च एतावान इथं वृद्धी संधी झाला चैतावान, एतावान अधिक लोभ विरह हा इथं मागच्या व्यंजनाचं न याच्या ठिकाणी न या व्यंजनाच्या ठिकाणी ल आलेलं आहे. एतावान लोभ हा आणि लोभ विरह हा येन विसर्गाचा ऊ झालेला आहे. स्वहस्तस्थ स्वस्य हस्त हा षष्ठी तत्पुरुष झाला आणि स्वहस्ते तिष्ठते इथे स्वहस्तस्थ हा उपपद तत्पुरुष झाला. लोभ विरह हाही सामासिक शब्द आहे. लोभस्य विरह हा षष्ठी तत्पुरुष, लोभाचा विरह झालेला आहे म्हणजे माझ्याकडे लोभ नाहीये. एतावान लोभ विरह माझ्याकडे इतका लोभ नाहीये की स्वहस्तस्थम अपि सुवर्ण कंकणम माझ्या हातातलं सोन्याचं कंकण सुद्धा मी यस्मै कस्मैश्चित दातुम इच्छामि ज्या कोणाला तरी मी देऊ इच्छितो एवढा सुद्धा मला लोभ नाहीये. हे सुवर्ण कंकण खरं माझं आहे, माझ्या हातात आहे, पण तरी सुद्धा मी ते कुणाला तरी देऊन टाकणार आहे एवढा सुद्धा लोभ माझ्याकडे नाहीये. तरी सुद्धा तथापि व्याघ्रो मानुषम खादती, व्याघ्र हा मानुषम खादती इथे लोकप्रवाद हा दुर्निवार. तरी सुद्धा वाघ माणसाला खातो हा जो लोकापवाद आहे तो दुर्निवार आहे, म्हणजे निवारण करण्यासारखा नाही. म्हणजे लोकांच्यामध्ये हा ग्रह पक्का झालेला आहे की वाघ माणसाला खातो. आता हे मी किती जरी समजावून सांगितलं पटवून सांगितलं तरी ते नाही पटणार लोकांना की मी आता धर्माचरण करतोय आणि हे सुवर्ण कंकण दान द्यायला इथं बसलेलं आहे, पण हे लोकांना नाही पटत आहे कारण वाघ माणसाला खातो हा लोकापवाद दृढ झालेला आहे. लोकप्रवाद लोकानां प्रवाद षष्ठी तत्पुरुष. दुर्निवार दुःखेनं निवार्यते इति दुःखानं ज्याचं निवारण केलं जातं असं, मोठ्या कष्टानं निवारण केलं जातं असं, म्हणजे निवारण करण्यास कठीण असा हा लोकप्रवाद आहे. असं वाघ त्याला सांगतोय की माझ्याकडे एवढा सुद्धा लोभ नाहीये की मी माझ्या हातातलं कंकण सुवर्ण कंकण देऊ इच्छितो, पण वाघ माणसाला खातो हा जो लोकापवाद आहे तो निवारण करण्यास अतिशय कठीण आहे. पुढे म्हणतोय श्लोक 10. गतानुगतिको लोक कुट्टनीम उपदेशिनीम प्रमाणयति नो धर्मे यथा गोघ्नमपि द्विजम. गतानुगतिको लोक इथं विसर्गाचा ऊ झालेला आहे. गतिकः लोकः. कुट्टनीम उपदेशिनीम म या व्यंजना पुढचा स्वर मिसळलेला आहे. नो न उ असं इथे दोन अव्यय आलेले आहेत. उ हे पादपूरक अव्यय आहे. गोघ्नम गावम हांती इथे गोघ्न गाईला ठार मारतो तो गोघ्न हा उपपद तत्पुरुष समास झाला. आणि द्विजम द्विवारम जायते इति द्विज दोन वेळेला जन्मतो तो द्विज. द्विज म्हणजे पक्षी आणि द्विज म्हणजे ब्राह्मण. पक्षीचा जन्म एकदा अंड्यामध्ये होतो आणि पुन्हा अंड्यातून तो बाहेर येतो, तो खरा जन्म होतो, म्हणून द्विज हे पक्षाला सुद्धा म्हणतात. आणि ब्राह्मणाला का म्हणतात की उपनयन नंतर त्याचा पुनर्जन्म होतो, म्हणून द्विज म्हणजे ब्राह्मण, दोनदा जन्माला येतो तो द्विज. काय सांगतोय गतानुगतिक लोक लोक हे गतानुगतिक आहेत. गत अनुगतिक गतस्य अनुगतिक गेलेल्याचे अनुगतिक म्हणजे मागून जाणारा, पुढे गेलेल्याच्या मागून जाणारा, पुढे जो जाईल त्याच्या मागून जाणारा असा हा गतानुगतिक लोक आहे, म्हणजे इतरांचं अनुकरण करणारे असतात लोक. 6 लोक गोघ्नम अपि द्विजम यथा प्रमाणयती तथा कुट्टनीम उपदेशिनीम न प्रमाणयती. ते गोहत्या करणाऱ्या ब्राह्मणाच्या वरती सुद्धा विश्वास ठेवतील, पण कुंटणखाना चालवणाऱ्या स्त्रीचं मत प्रमाण मानणार नाहीत. वाघ पुढे म्हणतोय मयाच्या धर्मशास्त्राने अधीतानी. धर्मशास्त्रांनी अधीतानी यणसंधी झालेला आहे. हा कर्मणी प्रयोग आहे. अधीतानी
हे कर्मणी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण क्रियापदासारखं वापरलेलं आहे. मया हा त्याचा कर्ता आहे. माझ्याकडून धर्मशास्त्र शिकली गेली आहेत म्हणजे काय, मी धर्मशास्त्र वाचली आहेत. अहम धर्मशास्त्राने अधीतवान. धर्मशास्त्राने सामासिक शब्द आहे. धर्म विषयकानी शास्त्राने, धर्म ज्याच्यामध्ये सांगितलेला आहे किंवा धर्म हा ज्याचा विषय आहे अशी शास्त्र, हा मध्यम पदलोपी कर्मधारय समास झाला. मी सुद्धा धर्मशास्त्र वाचलेली आहेत. शृणु, ऐक. श्लोक 11. मरुस्थल्यं यथा वृष्टिः क्षुधार्ते भोजनं यथा तथा दरिद्रे यद्दानं दीयते सफलं हि तत्. पदच्छेदः. मरुस्थल्यां यथा वृष्टिः क्षुधार्ते भोजनं यथा तथा दरिद्रे यत् दानं दीयते सफलं हि तत्. इथं संधी कुठला झालाय? यत् दानम, दला द व्यंजन जोडून दिलेलं आहे, एवढा एकच संधी आहे इथं. दीयते हे याच्यामध्ये आलेलं कर्मणी क्रियापद आहे. दरिद्रे यत् दानम दीयते, दरिद्री मनुष्याला जे दान दिलं जातं तत् सफलम, ते सफळ होतं. आता इथं व्याकरण दृष्ट्या एक चूक दिसते की दरिद्रे म्हटले, दीयते हे क्रियापद आहे आणि त्याला घेणाऱ्याची चतुर्थी पाहिजे. दरिद्राय हवं होतं, पण इथं दरिद्रे म्हटलेलं आहे. दरिद्रे यद्दानम दीयते, दरिद्री मनुष्याला जे दान दिलं जातं ते सफल होतं. पूर्वार्धात काय म्हटलंय? मरुस्थल्याम यथा वृष्टिः क्षुधार्ते भोजनम यथा. आणि कुठल्या गोष्टी सफल होतात? मरुस्थल्याम यथा वृष्टिः, वाळवंटी प्रदेशात पडलेला पाऊस हा सफल होतो. क्षुधार्थे भोजनम यथा, क्षुधार्थ, क्षुधया आर्त, हा क्षुधार्थ हा तृतीय तत्पुरुष समास आहे. क्षुधेने आर्त झालेला तो क्षुधार्थ. भुकेल्या माणसाला भोजन देणं. मरुस्थल्याम यथा वृष्टिः, वाळवंटी प्रदेशात पाऊस पडणं. आणि दरिद्रे यद्दानम दीयते, आणि दरिद्री मनुष्याला जे दान दिलं जातं ते सफळ होतं. पुढे सांगतोय वाक. श्लोक 12. प्राणा यथात्मनोभीष्टा भूतानामपि ते तथा आत्मौपम्येन भूतेषु दयां कुर्वन्ति साधवः. पदच्छेदः. प्राणाः यथा आत्मनः अभीष्टाः भूतानाम् अपि ते तथा आत्मौपम्येन भूतेषु दयां कुर्वन्ति साधवः. पूर्वार्धात संधी कुठले आहेत? यथा आत्मनः अभीष्टाः, यथा आत्मनः सवर्णांचा दीर्घ संधी झालाय. आत्मनः अभीष्टाः विसर्गाचा उ झालेला आहे. नंतर पूर्वरूप संधी झालं. अभीष्टाः भूतानाम विसर्गाचा लोप झालेला आहे. आणि भूतानाम अपि म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळलेला आहे. याच्यामध्ये क्रियापद आलाय कुर्वंती. कुर्वंती तृतीय पुरुष बहुवचन. साधवः हे तृतीय पुरुषी बहुवचन, हे त्याचा कर्ता आहे. साधवः दयां कुर्वन्ति, कर्ता कर्म क्रियापद. सज्जन लोक दया करतात. कुणावर? भूतेषु, सर्व प्राणी मात्रांवर सज्जन लोक दया करतात. प्राणाः यथा आत्मनः अभीष्टाः, यथा म्हणजे ज्याप्रमाणे, आत्मनः प्राणाः आपले प्राण जसे स्वतःला अभीष्ट म्हणजे प्रिय असतात, तथा ते भूतानामपि अभीष्टः, तसेच ते सर्व प्राणी मात्रांना सुद्धा अभीष्ट म्हणजे प्रिय असतात. म्हणून सज्जन लोक सर्व प्राणी मात्रांवर आत्मौपम्य बुद्धीने दया करतात. आत्मौपम्येनं हा सामासिक शब्द आहे. आत्मनः औपम्यम तेन, षष्ठी तत्पुरुष. स्वतःचीच उपमा दिल्याप्रमाणे आपल्याला जसे आपले प्राण प्रिय असतात त्याप्रमाणे इतर प्राणी मात्रांनाही प्रिय असतात. हे लक्षात घेऊन आपल्याप्रमाणेच सज्जन लोक इतरांवरही दया करतात. पुढं वाक सांगतोय अपरमच, दुसरं असं की. श्लोक 13. प्रत्याख्याने च दाने च सुख दुःखे प्रिया प्रिये आत्मौपम्येन पुरुषः प्रमाणमधिगच्छति. पदच्छेदः. प्रत्याख्याने च दाने च सुख दुःखे प्रिया प्रिये आत्मौपम्येन पुरुषः प्रमाणम अधिगच्छति. प्रमाणम अधिगच्छति मागच्या म या व्यंजनात पुढचा
स्वर मिसळलेला आहे. अधिगच्छति हे क्रियापद आहे. पुरुषः प्रमाणम अधिगच्छति, कर्ता कर्म क्रियापद. मनुष्य प्रमाण मानतो. अधिगच्छति म्हणजे जाणतो, इथं मानतो. मनुष्य प्रमाण मानतो. आत्मौपम्येन म्हणजे स्वतः प्रमाणेच. आपल्याला जसा अनुभव येतो तसाच इतरांनाही येतो, ही गोष्ट तो प्रमाण मानतो. कशाच्या बाबतीत? प्रत्याख्याने, दाने, सुखदुःखे, प्रियाप्रिये. प्रत्याख्यान म्हणजे निंदा. निंदेच्या बाबतीत, दानाच्या बाबतीत, सुख किंवा दुःखाच्या बाबतीत, प्रिय आणि अप्रिय गोष्टींच्या बाबतीत जो आपल्याला अनुभव येतो तोच दुसऱ्यालाही येतो, ही गोष्ट तो प्रमाण मानतो. इथं समास आहेत सुख दुःखे, सुखमच दुःखमच, इतरेतर द्वंद्व, प्रियाप्रिये, प्रियमच अप्रियमच, हाही इतरेतर द्वंद्व समास आहे. श्लोक 14. मातृवत परदारेषु परद्रव्येषु लोष्ठवत, आत्मवत सर्वभूतेषु यः पश्यति स पश्यति. पदच्छेद. मातृवत परदारेषु परद्रव्येषु लोष्ठवत, आत्मवत सर्वभूतेषु यः पश्यति सः पश्यति. मातृवत परदारेषु मागच्या त व्यंजनाला पुढचं व्यंजन जोडून गेलेलं आहे. तसंच आत्मवत सर्वभूतेषु आणि सपश्यती इथं स पुढच्या विसर्गाचा लोप झालेला आहे. यहा पश्यती सहा पश्यती, जो पाहतो तोच खरं पाहतो, त्याचंच वागणं योग्य आहे. कोणाचं? मातृवत परदारेषु, परदारेषु परस्त्रीच्या बाबतीत मातेप्रमाणे, परद्रव्येषु लोष्ठवत दुसऱ्याच्या धनाकडे मातेप्रमाणे, आणि आत्मवत सर्वभूतेषु सर्व प्राणीमात्रांच्याकडे आत्मवत असा जो पाहतो तोच खरं पाहतो. म्हणजे सर्व स्त्रियांना माते समान मानावं, दुसऱ्याच्या द्रव्याला मातेप्रमाणे मानावं, म्हणजे ते घेण्याची इच्छा होऊ नये. आणि सर्व प्राणीमात्रांच्या बाबतीत आत्मवत स्वतःप्रमाणे जसं आपल्याला दुःख होतं तसंच दुसऱ्यालाही दुःख होतं हे जाणावं. असं जो जाणतो, असं जो पाहतो तोच खरा पाहतो. इथं समास कुठले आहेत? परदारेषु, परेशाम दाराः, षष्ठी तत्पुरुष. दार शब्द संस्कृतमध्ये पुल्लिंगी आहे आणि त्याचा अर्थ आहे पत्नी, आणि हा नेहमी नित्य बहुवचनी चालतो. परेशाम दाराः, दुसऱ्यांच्या पत्नी. परद्रव्येषु, परस्य द्रव्यम, षष्ठी तत्पुरुष, दुसऱ्याचं धन. आणि सर्वभूतेषु, सर्वाणी भूतानी, कर्मधारय समास झाला. पुढे वाक्य सांगतोय त्वमच अतीव दुर्गतः तेन तत्तुभ्यम दातुम सयत्नः अहम. त्वम चातीव, चातीव इथं सवर्णांचा दीर्घ संधी आहे. दुर्गतस्तेन, दुर्गतः तेन, विसर्गाचा स झालेला आहे. तत्तुभ्यम, तद तुभ्यम, मागच्या व्यंजनाला पुढचं व्यंजन जोडून दिलेलं आहे. सयत्नोहम, सयत्नः अहम, विसर्गाचा उ झालेला आहे. आणि पुढे पूर्वरूप संधी झालेला आहे. त्वम च अतीव दुर्गतः, तू अत्यंत दुर्गतीला गेलेला आहेस, म्हणजे अतिशय निर्धन आहेस. तेन, म्हणून, तत् तत्सुवर्ण कंकणम तुभ्यम दातुम सयत्नः अहम, म्हणून ते सोन्याचा कंकण मी तुला देण्यास प्रयत्नशील आहे. सयत्नः अहम, यत्नेन सह, हा सह बहुव्रीही समास झाला. अहमचं ते विशेषण आहे. मी कसा आहे? सयत्नः. आणि तू कसा आहेस? दुर्गतः, तू दुर्गतीला गेलेला आहेस आणि म्हणून मी तुला हे सोन्याचं कंकण देण्यासाठी प्रयत्नशील आहे. तथाच उक्तम, आणि असं म्हटलंच आहे की चोक्तम च उक्तम, हा गुणसंधी आहे. आता काय म्हटलेलं आहे ते पुढे श्लोकात आलेलं आहे. श्लोक 15. दरिद्रान भर कौंतेय मा प्रयच्छेश्वरे धनम, व्याधितस्य औषधम पथ्यम नीरुजस्य किम औषधैः. पदच्छेदः. दरिद्रान भर कौंतेय मा प्रयच्छ ईश्वरे धनम, व्याधितस्य औषधम पथ्यम नीरुजस्य किम औषधैः. अर्जुनाला उद्देशून हा केलेला उपदेश आहे. हे कौंतेय, कौंतेय म्हणजे अर्जुन, कुंत्याहा अपत्यम पुमान, कुंतीचा मुलगा तो कौंतेय,
हे तद्धित रूपे. हे कोणती पुत्र? दरिद्रान भर. दरिद्रांना भर म्हणजे दरिद्रांचं भरण कर किंवा दरिद्रांना दे, गरीब लोकांना दे. मा प्रयच्छ ईश्वरे धनम. हे कौंतेय, दरिद्रान धनम भर. याच्यात क्रियापद आहेत भर आणि प्रयच्छ. आज्ञार्थ द्वितीय पुरुष एक वचन. कौंतेय हे संबोधन आहे, त्याला हाक मारून सांगितलंय. अर्थातच या दोन्ही क्रियापदांचा कर्ता आहे त्वम. काय कर तर धन गरिबांना दे, धनम दरिद्रान भर. मा प्रयच्छ ईश्वरे. ईश्वरे म्हणजे धनवान, संपन्न. संपन्न अशा लोकांना तू धन देऊ नकोस, गरीब लोकांना धन दे. पुढे काय म्हटलंय? व्याधितस्य औषधम पथ्यम. व्याधित म्हणजे रोगी, व्याधी म्हणजे रोग. व्याधीने जो पीडित आहे तो व्याधित. रोगी मनुष्याला औषधम पथ्यम. पथ्यकर काय येतं? औषध हे पथ्यकर आहे. निरुजस्य किम औषधही. निरोगी माणसाला औषधांचा काय उपयोग? त्याला औषधांची आवश्यकताच नाही. औषध द्यायचं तर कुणाला द्यायचं? व्याधित मनुष्याला द्यायचं, रोगी मनुष्याला द्यायचं. किम हे अव्ययाप्रमाणे वापरलं जातं आणि त्याचा अर्थ असतो काय उपयोग, आणि ज्याचा उपयोग त्याची तृतीय विभक्ती योजतात, ज्याला उपयोग त्याची षष्ठी विभक्ती योजतात. म्हणून निरुजस्य, निरोगी माणसाला औषधाचा काही उपयोग नाही, तर निरुजस्य षष्ठी आली आहे. आणि औषधही ही किम, औषधाचा काय उपयोग, तर औषध या शब्दाची तृतीय विभक्ती योजलेली आहे. तसं धन द्यायचं ते गरिबाला द्यायचं. ज्याच्याकडे पुष्कळ धन आहे त्याला धन देऊन काय उपयोग. म्हणून ईश्वरे धनम मा प्रयच्छ. म्हणून श्रीमंत माणसाला धन देऊ नकोस. अन्यच्च आणि दुसरं असं की श्लोक 16 दातव्यमिति यद्दानं दीयतेनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं विदुः. पदच्छेदः दातव्यम इति यत् दानं दीयते अनुपकारिणे देशे काले च पात्रे च तत् दानं सात्विकं विदुः. दातव्यम इति मय व्यंजनात पुढचा स्वर मिसळलेला आहे. यद्दानं, यद दानं दला द जोडून लिहिलेलं आहे. दीयते अनुपकारिणे, दीयते अनुपकारिणे इथं पूर्वरूप संधी झालेला आहे. अनुपकारिणे न उपकारीन, अनुपकारीन असा इथं नाही तत्पुरुष समास आहे. उपकारीन म्हणजे उपकार करणारा, न उपकारीन म्हणजे अनुपकारीन, उपकार न करणारा. दातव्यम इति यद्दानम, दान करणं हे कर्तव्य आहे अशा बुद्धीनं, यद्दानम अनुपकारिणे दीयते, जे दान ज्याला उपकाराची परतफेड करता येणार नाही अशाला, देशे काले च पात्रे च. देश म्हणजे योग्य ठिकाणी, काले म्हणजे योग्य काळ, आणि पात्र म्हणजे योग्य व्यक्ती, असं जे दान दिलं जातं ते दान सात्विक आहे. हा भगवद्गीतेतला श्लोक आहे. सात्विक दान कुणाला म्हणायचं ते गीतेनं सांगितलेलं आहे की जे दान देशे कालेच्या पात्रेच्या, योग्य काळी, योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्तीला दिलं जातं ते दान सात्विक आहे. आणि कुणाला परत अनुपकारीने, जो परत म्हणजे उपकाराची परतफेड जो करू शकणार नाही अशाला जे दान दिलं जातं त्या दानाला सात्विक दान असं म्हणतात. पुढं वाघ पथिकाला काय म्हणाला ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. हरिओम तत्सत.